नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये। आज आपण 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। सर्वप्रथम कपड्यावर कॅनव्हास टिप मारून घ्यायची। ही प्रिन्स कटची कटोरी आहे। कपड्यावर अस्तर जॉईंट करून घ्यायचे। एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। हा फ्रंट साईडचा भाग आहे। कपड्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचे। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। हा प्रिन्स कटचा बॅक साईडचा भाग आहे। त्याला सुद्धा अस्तर जॉईंट करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाउज एकदम सोप्या पद्धतीने शिवता येतो। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। बॅक साईडला गोल गळा कॅनव्हासवर काढलेला आहे, तो सरळ कपड्यावर ठेवायचा। गोल टिप मारून घ्यायची। कॅनव्हास कट करून घ्यायचे। नॉचेस द्यायचं। नॉचेस देऊन प्रेस टिप घ्यायची आणि गळा फोल्ड करून घ्यायचा। गळा फोल्ड करून घ्यायचा। गळ्याला सुद्धा प्रेस टिप द्यायची वरून। बॅक साईडला टक्स घ्यायचे। रुंदीला 4.5, उंचीला 4। अशा प्रकारे टक्स तुम्ही घेतला तर बॅक साईडला एकदम व्यवस्थित फिटिंग बसेल। बॅक साईडला कमरपट्टी लावून घ्यायची। ही कमरपट्टी उंचीला 1.5 इंच घ्यायची। सरळ कपड्यावर टिप मारून उलट्या साईडला फोल्ड करायचं। मोठी टिप घ्यायची जेणेकरून नंतर हा शिलाई करताना सोपे जाईल। फ्रंट साईडला गळ्याचा आकार द्यायचा। कॅनव्हासवर गळा काढल्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने गळ्याचा आकार खूप छान दिसतो। फ्रंट साईडचा भाग तयार झालेला आहे। ही प्रिन्सेस कटची कटोरी समोरच्या भागाला जॉईंट करून घ्यायची। हा बघा पफ किती छान दिसतोय। फ्रंट साईडला कमरपट्टी जॉईंट करून घ्यायची। ही पट्टी सुद्धा 1.5 इंचावर कट करून घ्यायची। सरळ बाजूवर टिप मारून उलट्या बाजूला फोल्ड करायची। मोठी टिप द्यायची जेणेकरून नंतर आपण हात शिलाई करताना उसवताना प्रॉब्लेम होत नाही। हुक आय पट्टी करून घ्यायची। सरळ बाजूवर टिप मारून उलट बाजूला फोल्ड करायची।
ही झाली हुक्काची पट्टी. ही आहे हुक आयची पट्टी. उलट बाजूवर टीप मारून सरळ बाजूवर फोल्ड करायचे व शिलाई मारून घ्यायची. हुकाय पट्टीला मशीनवरच काजा करून घ्यायचे. फ्रंट साईडचा भाग सुद्धा तयार झालेला आहे. बॅक साईडवर फ्रंट साईड ठेवायची. शोल्डर जॉईंट करायचे. शोल्डरला कधीही पण सिंगल टीप द्यायची नाही. ऑलवेज त्याला डबल टीप द्यायची आणि प्रेस टीप मारायची, जेणेकरून शोल्डर पट्टी निघणार नाही, उसवणार नाही. स्लीवला खालील बाजूला अर्धा इंच फोल्ड करायचे. त्यावर लेस ठेवून द्यायची. ही ब्लाऊजची लेस आहे. वरचा पफचा कपडा अटॅच करून घ्यायचा. चुन्या घ्यायचे, जेणेकरून पफ तयार होईल. मध्ये सुद्धा चुन्या घ्यायच्या सेंटरमध्ये बाहीच्या, जेणेकरून पफ तयार होण्यास मदत मिळते. आज आपण पफ स्लीव पाहिली आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. प्रेस टीप घ्यायची, जेणेकरून टीप उसवणार नाही. ह्या स्लीवला कोणी बाहुबली स्लीव सुद्धा म्हणतात. फ्रंट आणि बॅक साईड शोल्डर जॉईंट केल्यानंतर बाही बसवून घ्यायची. फ्रंट साईडला बॅक साईडला बाही जॉईंट करून घ्यायची. बाही जॉईंट करून झालेली आहे. सरळ बाजूवर टीप मारून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. आतील बाजूस फोल्ड करून घ्यायचे आणि वरून प्रेस टीप द्यायची, जेणेकरून आतून सुद्धा फिनिशिंग दिसेल आणि बाहेरून सुद्धा. त्याच पद्धतीने दोन्हीकडून सुद्धा प्रेस टीप मारून घ्यायची. ब्लाऊजवर फिटिंगचा माप टाकून घ्यायचा. ही 34 साईजची प्रिन्सेस कट स्टिचिंग
पाहत आहोत आपण. फिटिंगची टीप घालून घ्यायची. हा बघा पूर्ण रेडी झालेला आहे प्रिन्स कट ब्लाऊज विथ बाहुबली स्लीव. आता आपण बॅक साईडला थोडीशी डिझाईन करणार आहोत. एक छोटासा बो तयार करायचा आहे. इथे आपला बो तयार झालेला आहे. बोच्या सेंटरमध्ये एक छोटीशी पट्टी तयार करून लावायची, जेणेकरून फिनिशिंग दिसेल. बोला खालील बाजूस 2 पट्ट्या अटॅच करायच्या. त्याला हात शिलाई सुई दोऱ्याची मदतीने ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचे. हा बघा फायनल लुक. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.